रायगड जिल्ह्यातील पेण म्हणजे गणेश मूर्तींचे माहेरघर. मात्र आता मूर्ती व्यावसायिकांवर पुन्हा संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. युद्धाचा परिणाम थेट या व्यवसायावर झाला असल्याचं समजते. पेणमधील गणेश मूर्ती यंदा परदेशात उशिरा पोहोचत असल्यानं मूर्तिकारांना याचा मोठा फटका बसणार आहे. आखाती देशातील युद्धाचा फटका मूर्ती व्यावसायिकांना देखील बसलाय. JNPT बंदरात इतर शेतमालाचे कंटेनर अडकून पडल्यानं गणेश मूर्ती घेऊन जाणारे कंटेनर ठेवण्यास जागा उपलब्ध नाही. याचा परिमाण मूर्तिकारांना सहन करावा लागतोय. त्यामुळे दुबई, लंडन, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड, मॉरिशस, साऊथ आफ्रिका या देशात समुद्रमार्गे मूर्त्या घेऊन जाण्यासाठी हा कालावधी योग्य असतो. मात्र आता युद्धाचा भडका असल्यानं मूर्तींची परदेशवारी लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धाचा परिणाम 30 दिवस युद्ध चालूच आहे. आमचे जवळजवळ 15-20 मूर्त्या जायच्या एक बाहेरच्या देशात. आत्ता जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत सगळ्या आउट ऑफ मूर्ती जायच्या सगळ्या. आता काय झालं आहे, पहिले जानेवारीपासून आमचे 5000 मूर्ती गेल्या. आता मे महिन्यापर्यंत जवळजवळ 15-1000 मूर्ती जायच्या. ते आता सगळे स्टॉप झाले. सगळं मटेरियल महाग झालेलं आहे. पॅकिंग मटेरियल हे सगळं महाग झालेलं आहे. आणि आता ते आम्ही सगळं बँक लोन करून सगळे काम करतो. आता बँकेचे लोन कसे फेडायचे हे आमच्यावर मोठं आर्थिक संकट आलेलं आहे. तर सरकारकडे ही विनंती आहे की ते युद्ध लवकरात लवकर थांबायला पाहिजे आणि बाप्पाचरणी प्रार्थना हे सगळं व्यवस्थित विघ्न टाळायला पाहिजे सर्व. माझं नाव सचिन दीपक सेमेळ, दीपक कला केंद्र पेण. ह्या आपल्या जो युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आमच्याकडे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे मूर्त्या तयार म्हणजे स्टॉक तयार आहे पण मूर्त्या इकडनं जात नाही आहेत. आणि बॉक्सचे रेट आमचे वाढले. जे पॅकिंगला बॉक्स लागतात त्यांचे मग रेट तुफान वाढलेले आहेत. म्हणजे त्याला गॅस लागतो त्याला हिटिंगसाठी वगैरे, त्यामुळे गॅस वाढतो. त्यामुळे रेट वाढलेले आहेत भरपूर. बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत. आता गणपती चालले. हां, आता कुठल्या देशात आता ज्या मूर्त्या आहेत आता जायला सुरुवात झालेली आहे. आता आमच्याकडनं कॅनडा, USA, लंडन या ठिकाणी आता मूर्त्या सगळ्या चाललेल्या आहेत.